Good morning, all of you. In today's lecture, we will continue our last question. What is metric organization? Explain its feature. Metric organization म्हणजे आपण काय बघितलेलं आहे? तर metric organization it is the combination of two function or two organization. That is functional organization and project organization. हे आपण लास्ट लेक्चरला लर्न केलेलं आहे. metric organization यामध्ये दोन फॉर्म इन्क्लूड होणार आहेत. एक असेल फंक्शनल ऑर्गनायझेशन अँड प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. फंक्शनल ऑर्गनायझेशन मीन्स कंप्लीट डे टू डे ऍक्टिव्हिटी अँड रुटीन वर्क, अँड प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन मीन्स हियर some subordinate concentrate on a specific project at the same time. ओके, काही सबऑर्डिनेट आहेत, हे काय करतायत, त्यांचा डेली टास्क पण कंप्लीट करतायत आणि सेम टाइमला एखाद्या प्रोजेक्ट वर्क वरती सुद्धा काम करतायत. त्याला आपण मॅट्रिक ऑर्गनायझेशन असं म्हटलेलं आहे. त्याचे फीचर्स आपण लर्न करत होतो. फर्स्ट पॉइंट बघितला होता आपण हायब्रिड स्ट्रक्चर. हायब्रिड का आहे? बिकॉज हियर इन्क्लूड्स टू अँड मोर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. दॅट्स वाय हियर कॉल्ड हायब्रिड स्ट्रक्चर. हायब्रिड स्ट्रक्चर कोणत्या फॉर्मला म्हटलेला आहे हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह तुमचा प्रिपेअर होऊ शकेल. Metric organization is a hybrid structure, okay, because this includes two form, functional organization and project organization. That's why. त्याच्यानंतर आपण हा पॉइंट बघितला होता, फंक्शनल मॅनेजर आणि प्रोजेक्ट मॅनेजरला कोणता टास्क कंप्लीट करावा लागतो. सो द फंक्शनल मॅनेजर हॅज अथॉरिटी ओव्हर द टेक्निकल फंक्शनल आस्पेक्ट ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजे फंक्शनल मॅनेजरचा टास्क हा थोडासा जास्त असतो ऍज कम्पेअर टू प्रोजेक्ट मॅनेजर पेक्षा. कारण फंक्शनल मॅनेजर काय करतोय, द फंक्शन मॅनेजर हॅज अथॉरिटी ओव्हर द टेक्निकल फंक्शनल आस्पेक्ट ऑफ द प्रोजेक्ट. सो द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फंक्शनल मॅनेजर आर ही डिसाइड हाऊ टू डू द वर्क. म्हणजे एखादा टास्क कसा कंप्लीट करायचा आहे हे डिसाइड करणार आहे फंक्शनल मॅनेजर. ही डिस्ट्रीब्यूट द प्रोजेक्ट वर्क अमंग हिज सबऑर्डिनेट. आणि जो थर्ड प्रोजेक्ट जिथे प्रिपेअर जो केला जाणार आहे त्याचं वर्क सुद्धा डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम फंक्शनल मॅनेजरच्याच अंडर केलं जातं. ही लुक्स आफ्टर द ऑपरेशनल आस्पेक्ट. आणि ऑपरेशनल आस्पेक्ट जे काही आहेत हे सुद्धा चेक करणं, सी करणं हे सुद्धा फंक्शनल मॅनेजरचा टास्क असेल. मग प्रोजेक्ट मॅनेजरचा टास्क कोणता आहे बघा. The project manager has authority over the administrative aspect of the project. Okay, प्रोजेक्टशी रिलेटेड जी काही अथॉरिटी आहे ही फक्त प्रोजेक्ट मॅनेजर कडे असणार आहे. ही हॅज फुल अथॉरिटी ओव्हर द फिनान्शियल अँड फिजिकल रिसोर्सेस विच ही कॅन यूज फॉर कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट. आता हे जे सेकंड सेंटेन्स आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ही हॅज फुल अथॉरिटी ओव्हर द फिनान्शियल अँड फिजिकल रिसोर्सेस. आता फिनान्शियल आणि फिजिकल रिसोर्सेस बद्दलची सगळी अथॉरिटी प्रोजेक्टची ती कोणाकडे आहे, प्रोजेक्ट मॅनेजर कडे आहे. पण प्रोजेक्ट बद्दल जर काही टेक्निकल थिंग आल्या तर त्या कोण हँडल करणार आहे, फंक्शनल मॅनेजर हँडल करेल. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, इथे ती फारशी डिटेल दिलेली नाहीये, फक्त तो टास्क मात्र टेक्निकल गोष्टी हँडल करण्याचं काम फंक्शनल मॅनेजर करतात. कंटिन्यू करू आपण. ही कॅन यूज द कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट. आणि प्रोजेक्ट मॅनेजरचा टास्क काय असेल तर प्रोजेक्ट जो त्यांना डिस्ट्रीब्यूट करून दिलेला आहे हा कम्प्लीट करणं. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट मॅनेजर आर ही डिसाइड व्हॉट टू डू. तो प्रोजेक्ट कसा कम्प्लीट करायचा आहे हे डिसाइड करेल, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्रोजेक्ट मॅनेजरची. देन ही इज रिस्पॉन्सिबल फॉर शेड्युलिंग द प्रोजेक्ट वर्क. आणि प्रोजेक्ट वर्क कसं कम्प्लीट करायचं आहे, त्याचा टाइम टेबल काय असणार आहे, त्याचं शेड्युलिंग काय आहे, ऑल थिंग डिटरमाइंड बाय प्रोजेक्ट मॅनेजर. बिकॉज प्रोजेक्ट मॅनेजर कम्प्लीट टास्क रेग्युलर ऍट द सेम टाइम प्रोजेक्ट. ओके, त्याला त्याचं रेग्युलर काम सुद्धा करावं लागणार आहे आणि प्रोजेक्टचा टास्क सुद्धा कम्प्लीट करावा लागतो. दॅट्स वाय ही कोऑर्डिनेट द ऍक्टिव्हिटी ऑफ द डिफरंट फंक्शनल मेंबर. आता हे लक्षात ठेवा, इथे काय सांगितलेलं आहे, ही कोऑर्डिनेट द ऍक्टिव्हिटी ऑफ द डिफरंट फंक्शनल मेंबर. आणि फंक्शनल, ओके, म्हणजे हा पहिला पॉइंट, त्या फंक्शनल मध्ये जे काही टास्क आहे ह्यासाठी त्याला कोऑर्डिनेशन करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. ही इव्हॅल्युएट द प्रोजेक्ट परफॉर्मन्स. आणि मग तो काय करेल, जो काही आपला प्रोजेक्ट त्याला डिस्ट्रीब्यूट करून दिलेला आहे त्याचं इव्हॅल्युएशन करण्याचं काम सुद्धा प्रोजेक्ट मॅनेजरच्या अंडर केलं जाईल.
Is it clear? अरे आहात ना? Yes, ma'am. रिप्लाय द्या मग. पॉइंट लक्षात आला का? फंक्शनल मॅनेजर आणि प्रोजेक्ट मॅनेजर. Yes, ma'am. Okay. Next. Problem of unity of command. Unity of command we was already learned. Okay, last question as well as first chapter. Unity of command म्हणजे आपण काय सांगितलं सांगा बरं मग. Unity of command means here subordinate receive order only one boss at a one time. युनिटी ऑफ कमांडची कॉन्सेप्ट क्लिअर आहे ना सगळ्यांना? तर हा पॉइंट तुमच्या लक्षात येईल. प्रॉब्लेम ऑफ युनिटी ऑफ कमांड. प्रॉब्लेम का होऊ शकतो इथे? कारण एकाच सबऑर्डिनेटला ऍट द सेम टाइम ही इज रिसीव्ह ऑर्डर टू बॉसेस, दॅट मीन्स फंक्शनल बॉसेस अँड प्रोजेक्ट बॉसेस. दोन मॅनेजर आहेत तिथे, फंक्शनल मॅनेजर आणि प्रोजेक्ट मॅनेजर. आणि एक पर्सन काय करतोय? दोन्हीकडे काम करतोय. फॉर एक्झाम्पल आपण तुमचं सांगितलं होतं लास्ट लेक्चरला की तुम्हाला काय करायचं आहे की बीकॉम कोर्स सुद्धा कम्प्लीट करायचा आहे आणि ऍट द सेम टाइम तुम्ही कल्चरलला पण पार्टिसिपेट करताय आणि कुठे पार्टिसिपेट करताय? स्पोर्ट्सला. तर तुमच्यामध्ये अरे आपण आधी प्रायोरिटी कोणाला दिली पाहिजे? बऱ्याच वेळी असं असतं बघा कॉलेजमध्ये की अरे तुम्ही कल्चरलला पार्टिसिपेट करा, असं कोण सांगेल? कल्चरलचे हेड सांगतील. आम्ही काय सांगणार? तुम्ही कुठेही पार्टिसिपेट करा पण अभ्यासात कमी कुठेही मागे असता का म्हणाय. काही वेळा असं तुम्हाला प्रॅक्टिकली बघायला पण मिळतं. अरे लेक्चर ऑफ करून तुम्ही कुठे बाहेर फिरताय, स्पोर्ट्सला जाताय काय? मला काही माहित नाहीये. तुम्ही आधी काय केलं पाहिजे? लेक्चर अटेंड केली पाहिजेत. असं काही टीचरचा सुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स आला असेल. सो दिस इज कॉल्ड द प्रॉब्लेम ऑफ युनिटी ऑफ कमांड. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळी कन्फ्युज होताय की अरे आता आपल्याला काय करायचंय? नेमकी लेक्चर अटेंड करायची आहे की स्पोर्ट्सला जायचं आहे? सो दिस इज कॉल्ड द प्रॉब्लेम ऑफ युनिटी ऑफ कमांड. ओके, सो बघा काय सांगितलेलं आहे तिथे. In the metric organization, there is the problem of unity of command. This is so because the subordinate receive order from two bosses. इथे सेम टाइमला सबऑर्डिनेट काय करतायत? दोन बॉसेसच्या अंडर काम करतायत. दॅट मीन्स प्रोजेक्ट मॅनेजर अँड फंक्शनल मॅनेजर. दिस विल रिझल्ट इन कन्फ्युजन. म्हणजे त्यामुळे काय होणार आहे? यांच्यामध्ये कन्फ्युजन हे क्रिएट होऊ शकेल. म्हणजे आपण कोणत्या वर्कला जास्त प्रायोरिटी ही दिली पाहिजे. देन डिसऑर्डर, इनडिसिप्लिन, इनसफिशियन्सी एक्सेट्रा. आणि असे काही जे प्रॉब्लेम आहेत हे त्या सबऑर्डिनेटला फेस करावे लागू शकतात. ऑल दिस विल रिड्यूस द प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट. आणि यामुळे काय होणार आहे? तर प्रोजेक्टची प्रॉफिटेबिलिटी नक्कीच कुठेतरी कमी झालेली बघायला मिळेल. म्हणजे बऱ्याच वेळी आपण असं म्हणतो बघा, मी बऱ्याच गोष्टीवरती बऱ्याच ठिकाणी पार्टिसिपेट झाल्यामुळे मला कुठूनच 100% आउटपुट मिळालेले नाहीये. असे प्रॅक्टिकली सुद्धा आपल्याला काही एक्सपिरियन्स येतात. सो सेम मॅट्रिक ऑर्गनायझेशन मध्ये पण सांगता येईल हियर सबऑर्डिनेट इन्व्हॉल्व वन ऑर मोर वर्क, दॅट इज वाय or it is adversely affect the reduced productivity and reduce the profitability. आणि नक्कीच इथे प्रॉफिटेबिलिटी किंवा प्रोडक्टिव्हिटी रिड्यूस झालेली बघायला मिळेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? अरे बोला. माईक ऑन करायला एवढा वेळ लागतो का रे? आर यू गेटिंग माय पॉइंट? इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. फटाफट बोला. तुम्ही तुमचा क्लास फार आळशी आहे. याशिवाय TYF ला काही सांगावं लागत नाही. विदिन अ सेकंड लगेच रिप्लाय येतात. तुम्ही जरा सवय लावून घ्या ना. चला, होप सो तुम्हाला प्रॉब्लेम ऑफ युनिटी ऑफ कमांड हा पॉइंट क्लिअर झाला असेल. आपण नेक्स्ट पॉइंट कडे जातोय, स्पेशलायझेशन. इन अ मॅट्रिक ऑर्गनायझेशन देर इज अ स्पेशलायझेशन. The project manager concentrate on the administrative aspect of the project, while the functional manager concentrate on the technical aspect of the project. म्हणजे जसं मगाशी सांगितलं की प्रोजेक्ट मॅनेजर कोणत्या गोष्टी डिसाइड करणार आहे? रिगार्डिंग रिसोर्सेस. ओके, थोडस लक्षात येत असेल तर इथे बघा काय सांगितलं होतं आपण इथे. प्रोजेक्ट मॅनेजर फुल अथॉरिटी ओव्हर द फिनान्शियल अँड फिजिकल रिसोर्सेस. एखाद्या प्रोजेक्टसाठी किती फिनान्स रिक्वायर आहे किंवा किती एम्प्लॉईज रिक्वायर असणार आहे, दॅट मीन्स फिजिकल रिसोर्सेस,
ह्या गोष्टी डिटरमाइन करण्याचं काम, ह्या गोष्टीचे जे राईट्स आहेत हे प्रोजेक्ट मॅनेजरकडे असतात. पण टेक्निकल आस्पेक्ट जर काही असेल तर त्याचे डिसिजन मात्र फंक्शनल मॅनेजर हा घेत असतो. सो हेच इथे सांगितलेलं आहे. परत specialization. In matrix organization, there is a specialization. The project manager concentrate on the administrative aspect of the project. प्रोजेक्ट मॅनेजर काय करेल, फक्त प्रोजेक्टच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आस्पेक्ट वरती कॉन्सन्ट्रेट करेल. बट फंक्शनल मॅनेजर कॉन्सन्ट्रेट ऑन द टेक्निकल आस्पेक्ट ऑफ द प्रोजेक्ट. आणि जर काही प्रोजेक्टचा टेक्निकल आस्पेक्ट असेल त्याचं काम मात्र फंक्शनल मॅनेजर करेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Very good. चलो next, suitability. Matrix organization is suitable for multi-project organization. Matrix organization कुठे suitable होणार आहे, जी organization at the same time concentrate on many or more project or multi-project. अशा ठिकाणी matrix organization हे suitable असेल. It is mainly used by the large construction companies that construct huge residential and commercial project in different places at the same time. म्हणजे स्पेशली तुमच्या लक्षात येईल बघा. मग मॅट्रिक ऑर्गनायझेशन कोण यूज करतं, तर कन्स्ट्रक्शन ज्या कंपनीज आहेत त्या काय करतायत तर मॅट्रिक ऑर्गनायझेशनला प्रेफरन्स देतात. कारण ते काय करतात, आपण आता सपोज एक बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन घेतलं तर त्याच बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपण हे असतो का हो, कारण कन्स्ट्रक्शन कम्प्लीट व्हायला खूप दिवस जातात, खूप मंथ जातात. सो अशा ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीज आहेत त्या काय करतात, ऍट द सेम टाइम कॉन्सन्ट्रेट ऑन मल्टी प्रोजेक्ट. लक्षात येतंय? सो तिथे मॅट्रिक ऑर्गनायझेशन हे यूज केलं जातं. देन each project is looked after handled by a project manager. He is supported by many functional manager and employees of the company. आणि इथे काय करतील मग ते सेम टाइम दोन्हीकडे सुद्धा कॉन्सन्ट्रेट हे करतात. Is it clear question? Matrix organization? Yes, ma'am. Okay, good. So our next question is, what is virtual organization and its features? Yes, ma'am. Very good. So virtual organization म्हणजे काय बघा. Virtual organization emerged in 1990s and it also known as the digital organization. ह्या डिजिटल ऑर्गनायझेशन वरून तुम्हाला थोडंसं क्लिअर झालं असेल. व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तिथे कुठेही फिजिकल एक्झिस्टन्सला इम्पॉर्टन्स दिलं जात नाहीये. तुम्ही काय करा, ऑनलाईन जे सोर्सेस आहेत हे यूज करून तुमचे ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश करा. दिस इज कॉल्ड द व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन. सो नेटवर्क ऑर्गनायझेशन और मॉड्युलर ऑर्गनायझेशन म्हणून याला काय म्हटलेलं आहे, नेटवर्क ऑर्गनायझेशन आणि मॉड्युलर ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. Virtual organization is a network of cooperation made possible by what is called ICT, that is information and communication technology, which is flexible and come to meet the dynamic of the market. आणि ह्या नेटवर्कच्या सहाय्याने तुम्ही काय करताय, एंटायर मार्केट हे कॅप्चर करताय. ऍज वेल एज दिस इज कॉल्ड द फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल कसे आहे, कारण आपण असं नाही की फक्त दापोली मार्केटलाच कॉन्सन्ट्रेट करू शकतो, नाही. तुमचा जर बिझनेस व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन मध्ये येत असेल, वी कॅन कव्हर एंटायर मार्केट और ग्लोबल मार्केट. ओके, दॅट्स व्हाय हिअर कॉल्ड द फ्लेक्झिबल. The virtual organization is the social network in which all the horizontal and vertical boundaries are removed. It's very important thing. Virtual organization मध्ये तुम्हाला कोणत्याही बाउंड्रीचं लिमिटेशन नाहीये. We can easily sell goods and services at anywhere. म्हणजे कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्लेस मध्ये, कोणत्याही कस्टमरला तुम्ही काय करू शकताय, तुमच्या गुड्स अँड सर्व्हिसेस ह्या सेल करू शकताय विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. In this sense, it is the boundaryless organization. हे लक्षात ठेवा. डॅश डॅश इज द बाउंड्रीलेस ऑर्गनायझेशन. ऑब्जेक्टिव्ह तुमचा तयार होईल. मग बाउंड्रीलेस ऑर्गनायझेशन कोणती आहे, मॅट्रिक ऑर्गनायझेशन आहे, लाईन ऑर्गनायझेशन आहे, लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन आहे की व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन आहे. लक्षात येईल. सो अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही ऑब्जेक्टिव्ह हे प्रिपेअर करू शकता. सो it consists of individual working out of physically dispersed workplace or even individual working from mobile device
and not tied to any particular workplace. म्हणजे व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला कुठेही फिजिकली प्रेझेंट व्हा असं सांगितलं जात नाही. तुम्ही काय करू शकता, आता जसं आपली पॉप्युलर मेथड आहे लॉकडाऊन मुळे, वर्क फ्रॉम होम, म्हणजे तुम्ही घरी बसून सुद्धा तुमचा टास्क हा कम्प्लीट करू शकताय. दिस इज कॉल्ड द व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन. So the ICT is the backbone of virtual organization, information and communication technology. Without technology, we can't complete our task. That is why here called ICT is the backbone of the virtual organization. Is it clear intro? Yes, ma'am. Very good. Yes. Then next, features of virtual organization. First point, technology. New technology has transformed the traditional way of the working. In particular, the world of computing and telephonic are coming together to open up a whole new range of the responsibility. Computer technology, telephonic integration, that means CIT, will users in the newer evaluation to the desktop. आता जर तुम्ही टेक्नॉलॉजीचा थोडासा पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला तर सुरुवातीच्या काळी कशी थोडीशी ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी यूज केली जात होती, दॅट मीन्स डेस्कटॉप वगैरे. पण आता कसे आहेत, लॅपटॉप आहेत, टॅब आहेत, ओके, आणि याच्यामध्ये सुद्धा बरेच व्हर्जन आपण आपल्याला बघायला मिळतात. सो व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन इट्स बेसिकली डिपेंड्स ऑन टेक्नॉलॉजी. ईमेल इंटिग्रेशन, शॉर्ट मेसेज सर्व्हिस. ईमेल मधून आपण काय करतो, खूप एसएच्या एसए सेंड करतो का हो? कधी नाही. माहिती आपल्याला ईमेल इंटिग्रेशन मधून आपण काय करतो, हियर वी प्रेफर शॉर्ट मेसेज सर्व्हिस इनटू द एक्झिस्टिंग ईमेल infrastructure, allow the whole organization to take advantages of SMS products such as एक्सप्रेस वे. म्हणजे जे क्विक मेसेज आपल्याला सेंड करायचे असतात ते आपण ईमेल मधून सेंड करू शकतो. Then office system integration. SMS technology can greatly enhance the existing or new office system. That is, phone message can be sent via SMS rather than returning in the message book. मग आता तुमच्या लक्षात येतं की आता इथे टेक्नॉलॉजी मध्ये मग वेगवेगळे तुम्ही कोणत्या यूज करताय हे सांगितलं जाईल. आता फॉर एक्झाम्पल आपले जे आधी असायचे बघा थोडेसे, काय म्हणतात त्याला, बटन मोबाईल, त्यामधून आपण फक्त मेसेज सेंड करायचो ना. सो SMS टेक्नॉलॉजीमुळे काय करत होतो इथे व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन मध्ये, हियर वी सेंड मेसेज क्विकली. आणि जर एखादा मेसेज कुठे सेंड झालेला आहे तो, मग आता माहितीये तुम्हाला, ह्यामध्ये काही वेगळं नको सांगायला, की इनबॉक्स मध्ये, आउटबॉक्स मध्ये, ड्राफ्ट मध्ये, ही जी सिस्टीम आहे ही आपण काय करत होतो, यूज करत होतो. व्हॉइस मेल अलर्ट. SMS technology added to the existing voicemail system build an effective method of receiving voicemail alert. तर सुरुवातीची पण आधी जे मोबाईल डिव्हाइस होते त्यामधून सुद्धा व्हॉइस मेसेज हे जास्त काय केले जात होते. जिथे नेटवर्कचा वगैरे प्रॉब्लेम आहे तिथे थोडस तुम्ही जर रिकॉल केलात तर लक्षात येईल तुमच्या की आधी आपण व्हॉइस मेल अलर्टला सुद्धा व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन मध्ये इम्पॉर्टंट हे दिलं जात होतं. हे थोडेसे ट्रॅडिशनली आहे ना, SMS किंवा व्हॉइस मेल अलर्ट. आता याच्यामध्ये बरेच व्हर्जन आल्यामुळे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन मध्ये यूज केली जाते. डायनामिक. आता हे थोडेसे आधीचे पॉइंट होते हे ट्रॅडिशनल पॉइंट ऑफ व्ह्यू होते, त्याचे आहेत हे डायनामिक करूनच लक्षात येईल. म्हणजे आलं तर आपण मॉडर्नायझेशन कडे. Virtual organization is not concentrated by the traditional barrier of the place and time. Virtual organizations support dynamic changes to the organization, including employees for the environment and processing structure. आणि व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन हे कसं आहे, डायनामिक आहे, बिकॉज इथे कुठेही बाउंड्रीचं लिमिटेशन नाहीये किंवा टेक्नॉलॉजी अपग्रेड ऑलवेज केली जाते. सो काय असणार आहे, व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन इज अ डायनामिक इन नेचर. देन इंटिग्रेशन. When different individuals, group and organization get together in a virtual organization, then need to interact collectively to achieve success. This implies a greater level of collaboration, cooperation and trust. Integrated leverage the synergy of individual.
आणि इंटिग्रेशन काय म्हटलेलं आहे, कारण इथे जो काही टास्क आहे, जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जी काही ड्युटी आहे, जो काही परफॉर्मन्स आहे, हा कुठेतरी काय म्हणतो आपण इंटिग्रेट केला जातो. जरी तुम्ही काय म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी आहात आणि तुमचा जॉब परफॉर्म करताय, पण तुमचा जॉब, तुमचा टास्क, तुमचा परफॉर्मन्स हा इंटिग्रेट असतो. Then last point, involve various approaches. Typically, approaches is implementing virtual organization include telecommunication, Turing, Taylor Center, and mobile working, hot desking, etc. आणि जे काही वेगवेगळे अप्रोचेस आहेत ते सुद्धा ह्या व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन मध्ये यूज केले जातात. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Okay. Then next question, what is formal organization? Explain features of formal organization. फॉर्मल ऑर्गनायझेशन, आता फॉर्मल वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल. फॉर्मल म्हणजे काय, जिथे स्ट्रिक्टली रूल्स रेग्युलेशन हे फॉलो केले जातात, कुठेही इनफॉर्मल ऍक्टिव्हिटीला इम्पॉर्टन्स दिलं जात नाही. लाईक अ लाईन ऑर्गनायझेशन आपण म्हणू शकतो. ओके, so formal organization is a well defined structure of the authority and responsibility that define delegation of authority and relationship among the organizational member. म्हणजे सगळ्या गोष्टी काय आहेत, डिलिगेट आहेत, डिस्ट्रीब्यूट आहेत, ड्युटी असेल, रिस्पॉन्सिबिलिटी असेल, अथॉरिटी असेल. ओके, इट वर्क अलॉंग प्री डिफाईन्ड सेट ऑफ पॉलिसी, प्लॅन, प्रोसिजर, शेड्यूल अँड प्रोग्राम. Most of the decision in formal organization are based on predetermined policy. आणि एखाद्या सिच्युएशन मध्ये कसे डिसिजन घ्यायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठे डिटरमाइन केलेल्या आहेत, तुमच्या प्लॅनिंग, पॉलिसी, प्रोसिजर, प्रोग्राम मध्ये डिटरमाइन केलेले आहेत. लक्षात आलं? फॉर्मल ऑर्गनायझेशन आता वर्डिंग वरूनच लक्षात येईल, जिथे सगळ्या गोष्टी प्रिपेअर केलेल्या आहेत, डिसाइड केलेल्या आहेत. दिस इज कॉल्ड द फॉर्मल ऑर्गनायझेशन. इज इट क्लिअर इंट्रो? Yes, ma'am. Yes, ma'am. फीचर्स बघा काय आहेत. फॉर्मल ऑर्गनायझेशन. ओके, सो आपण फीचरचा पॉइंट नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. टाइम लिमिटेशन संपलेलं आहे. ग्रुप वरती अटेंडन्सची लिस्ट पाठवली जाईल. थँक्यू.